हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता चहाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, हवेत गारठा असताना मस्तपैकी गरमागरम चहाचे घोट घेण्यासारखे दुसरे सुख नाही. अगदी लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे हा आपला नेम असतो. चहाची वैशिष्ट्ये, त्याचे गुणदोष न पाहता आपण चहा पित असतो. चहा प्यायल्यावर बरे वाटते एवढेच काय ते आपण जाणतो, पण चहाचे प्रकार, त्याचे फायदे, चहाचे औषधी मूल्य, चहामुळे होणारे नुकसान याबरोबरच चहा करण्याची अचूक पद्धत याविषयीही जाणून घेणे आवश्यक आहे. दोन, ढोबळमानाने पाहिले तर चहाचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे CTC आणि ग्रीन टी. CTC म्हणजे कट, टिअर अँड कर्ल या प्रकारचा चहा, तर ग्रीन टी हा नैसर्गिक चहा असतो. तीन, CTC चहा. CTC चहा म्हणजे आपण रोज घरात आणि हॉटेलमध्ये पितो तो चहा. हा चहा वेगवेगळ्या ब्रँडमध्ये बाजारात उपलब्ध आहे. चहाची पाने तोडून ती वाळवली जातात आणि मग त्यांना दाणेदार रूप दिले जाते. या प्रक्रियेत काही बदल होतात. चहाची चव आणि सुवास वाढतो, पण हा चहा ग्रीन टी इतका नैसर्गिक राहत नाही आणि तितका आरोग्यकारही नसतो. चार, ग्रीन टी. या चहाला प्रोसेस्ड केले जात नाही. हा चहा रोपाच्या वरच्या कच्च्या पानांपासूनच तयार केला जातो. पाने सरळ तोडून आपण चहा बनवू शकतो. यात अँटीऑक्सिडंट जास्त असतात. ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. विशेषतः हा चहा दूध आणि साखर न घालता प्यावा. यात कॅलरीही नसते. ग्रीन टीपासूनच हर्बल आणि ऑर्गॅनिक चहा तयार केले जातात. 5. हर्बल चहा. ग्रीन टीत तुळस, अश्वगंधा, वेलदोडे, दालचिनी वगैरे घालून हर्बल टी किंवा चहा तयार होतो. यात 1 किंवा 3-4 हर्ब एकत्र करूनही घातले जातात. बाजारात हर्बल टी तयार पाकिटातून मिळतो. सर्दी खोकल्यावर हा हर्बल चहा गुणकारी आहे. औषध म्हणून याचा वापर जास्त होतो. 6. ऑर्गॅनिक टी. ज्या चहाच्या वनस्पतींच्या वाढीसाठी कीटकनाशके आणि रासायनिक खतांचा वापर केला जात नाही त्याला ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय चहा म्हणतात. हा चहा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. 7. व्हाईट टी. हा चहा सर्वात कमी प्रोसेस्ड चहा आहे. काही दिवसांच्या कोवळ्या पानांपासून हा तयार केला जातो. त्याचा हलका गोड स्वाद खूप छान असतो. यात कॅफीनही खूप कमी आणि अँटीऑक्सिडंट सर्वात जास्त असतात. 1 कप व्हाईट टीमध्ये केवळ 15 ग्रॅम कॅफीन असते, तर ब्लॅक टीमध्ये 40 आणि ग्रीन टीमध्ये 20 ग्रॅम कॅफीन असते. 8. ब्लॅक टी. कोणताही चहा दूध आणि साखर न घालता प्याला की त्याला ब्लॅक टी असे म्हणतात. ग्रीन किंवा हर्बल चहा हा दूध न घालताच प्यायला जातो. पण कोणत्याही प्रकारचा चहा ब्लॅक टीच्या रूपात पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. 9. इन्स्टंट चहा. या वर्गात टी बॅग्स वगैरे येतात, म्हणजे पाण्यात घाला आणि लगेच चहा तयार. टी बॅग्समध्ये टॅनिक ॲसिड असते. हे नैसर्गिक ॲस्ट्रिजेंट असते. यात विषाणूरोधक आणि जीवाणूरोधक गुण असतात. या गुणांमुळेच टी बॅग सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जातात. 10. लेमन टी. लिंबाचा रस असलेला चहा आरोग्यासाठी चांगला असतो, कारण चहाचे जे अँटीऑक्सिडंट शरीरात मिसळले जात नाहीत, लिंबाचा रस घातल्याने ते मिसळले जातात. 11. मशीनचा चहा. अनेक ऑफिसेस, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे सार्वजनिक ठिकाणी मशीनमध्ये पैसे टाकल्यावर लगेच चहा मिळतो. गरमागरम चहा पिण्याचे समाधान याशिवाय या चहातून काही मिळत नाही, कारण यात कोणताही घटक नैसर्गिक नसतो. 12.
इतरही काही प्रकारचे चहा आहेत. त्यात ताण घालवण्यासाठीचा चहा, रिजुविनेटिंग, स्लिमिंग टी आणि आईस टी सध्या खूप लोकप्रिय आहेत. या चहांमध्ये विविध प्रकारच्या वनौषधी मिसळलेल्या असतात. 13. चहात कॅफीन आणि टॅनिन असते. हे घटक स्टिम्युलेटर आहेत. यामुळे शरीरात उत्साह वाढतो. 14. चहात असलेल्या L-थिएनाइन नावाच्या अँटीॲसिडमुळे आपला मेंदू अधिक सजग पण शांत राहतो. 15. चहात अँटीजन असतात. त्यामुळे त्यात जीवाणू रोधक क्षमता येते. 16. चहातील अँटीऑक्सिडंट घटक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि अनेक आजारांपासून आपले रक्षण करतात. 17. अँटी एजिंग गुणांमुळे चहा वार्धक्य येण्याची प्रक्रिया मंद करतो आणि त्यामुळे शरीरात वयोमानामुळे होणारे त्रासही कमी होतात. 18. चहात फ्लोराईड असते. त्यामुळे हाडे मजबूत होतात आणि दातही किडत नाहीत. 19. चहाचे औषधी मूल्य. कर्करोग, हाय कोलेस्ट्रॉल, ॲलर्जी, यकृत आणि हृदयाच्या आजारांमध्ये अतिशय गुणकारी मानले जाते. अनेक संशोधनात आढळून आले आहे की चहा कर्करोग आणि संधिवात रोखण्यास मदत करतो आणि वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतो. त्याचबरोबर हृदय यकृताच्या समस्याही चहामुळे कमी होतात. 20. चहामुळे होणारे नुकसान. दिवसभरात 3 कपाहून अधिक चहा पिण्याने आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. 21. शरीराची लोह सामावून घेण्याची क्षमता कमी होते. 22. कॅफीन असल्यामुळे चहा पिण्याचे व्यसन लागू शकते. 23. अधिक चहा पिण्याने त्वचा कोरडी होऊ शकते. 24. पचनसंस्था बिघडू शकते. 25. दातांवर डाग पडतात पण कॉफीने जास्त डाग पडतात. 26. रात्री उशिरा चहा पिण्याने झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 27. चहात दूध आणि साखर घातल्याने चहाचे गुण कमी होतात. दूध घातल्याने चहातील अँटीऑक्सिडंटची सक्रियता कमी होते तर साखर घातल्याने कॅल्शियम कमी होते आणि वजन वाढते. यामुळे पित्ताचा त्रास वाढतो. 28. चहा केव्हा प्यायचा. आपण चहा केव्हाही पिऊ शकतो, पण बेड टी आणि रात्री झोपायच्या आधी चहा घेणे शक्यतो टाळा. रात्री झोपण्याने आणि आराम करण्याने आपली आतडी ताजीतवानी झालेली असते. अशा वेळी उठल्या उठल्या चहा पिणे योग्य नाही. रात्री उशिरा चहा पिण्याने झोप येत नाही. दिवसातून 3 कपांपेक्षा चहा जास्त पिऊ नका. दूध आणि साखर घातलेला चहा 3 कपांपेक्षा जास्त नको. बराच वेळ ठेवलेला चहा पिऊ नका. चहा पुन्हा पुन्हा उकळून पिणेही योग्य नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.